गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नागपुरातल्या शेतकऱ्यांसोबतच्या बच्चू कडूंच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांसोबत आता बैठक सुरू झाली। या बैठकीतून कर्जमाफी संदर्भात तोडगा निघणार का याकडे लक्ष लागलंय। पाहूया। आता तुम्ही ते कर्जमुक्तीची घोषणा वेळ तारखासह कशी होते ते सांगावी ही आम्हाला अपेक्षा आहे। नागपुरात शेतकऱ्यांच्या हाती आंदोलन सोपवून बच्चू कडू मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीआधी बच्चू कडूंनी कर्जमाफीची तारीख सांगा अशी मागणी केली। म्हणजे तारीख किंवा नियोजित कालावधी सांगितल्याशिवाय नागपुरातलं आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेऊनच बच्चू कडू मुंबईमध्ये आले। येणारे हवामान चांगलं आहे, पीक पाणी चांगलं होणार आहे आणि मग अशा वेळेस आम्ही चांगलं पीक पाणी आलं तर मग कसं काय कर्जमाफी करा। उद्या दुष्काळ पडला तर मग डबल आम्हाला कर्जमाफी करावं लागेल, कर्जमुक्ती करावं लागेल। आता मुख्यमंत्र्यांचं म्हणणं खरं व्हायला नाही पाहिजे होतं। खरं तर त्यांचा श्राप लागायला नको होता, तो लागला। दुष्काळ जाहीर झाला, दुष्काळ आला। आता दुष्काळ आला तर ते काय म्हणतं, आता मी पहिले अतिवृष्टीचे पैसे देऊ का कर्जमाफी करू। मुख्यमंत्री महोदय, तुमच्यावर काही शेतकऱ्यांचा जो काही गैरसमज होत आहे ते काढण्याचे योग तुमचे आलेले आहे। आता तुम्ही ते कर्जमुक्तीची घोषणा वेळ तारखासह कशी होते ते सांगावी ही आम्हाला अपेक्षा आहे। आज मुळात शेतकऱ्याला मदत करणे, शेतकऱ्याला कॅशची गरज आहे, शेतकऱ्याला रबीची गरज आहे, शेतकऱ्याला रबीचे पीक देण्याची गरज आहे, शेतकऱ्याच्या शेतात पांढर रस्त्याची गरज आहे। कर्जमाफी करणार आहे, कर्जमाफीपासून सरकार पडत नाही। आमचा मॅन्युफॅक्चर आहे, आमचा संकल्पनामा आहे, देवेंद्र फडणवीस सरकारचा संकल्पनामा आहे की आम्ही करणारच। पण आपल्याला थोडा वेळ बच्चू कडू आणि टीमला द्यावा लागेल। निश्चितपणे मला वाटतं की याच्यामधून मार्ग निघेल। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हाती घेऊन बच्चू कडूंनी नागपुरात एल्गार पुकारला। हायवेवर चक्का जाम केल्यानंतर पुढचा टप्पा रेल रोकोचा असेल हे सुद्धा बच्चू कडूंनी सांगितलं। दुसरीकडे बच्चू कडूंच्या आंदोलनाला आता जरांगे पाटलांनी सुद्धा प्रत्यक्ष आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा दिलाय। मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला। मला आपण घरात नाही झोपू शकत। मी तुपकर साहेबाला फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय। आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे, टाकलेलं सरकारचं षड्यंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ। आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो। आज मनोज दादा इथं आले, आम्हालाही बरं वाटलं। आम्ही ओबीसी नेत्यांनी यावं अशा अपेक्षा होत्या, ते नाही आले तो त्यांचा प्रश्न आहे। ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही आहे। माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात आहे, तो सगळ्या पार्टीतही आहे, गटातटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्यातलं दुःख आहे। निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने कर्जमाफीचा वायदा केला होता। आता अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची हीच ती योग्य वेळ असं म्हणत बच्चू कडूंनी नागपुरात शेतकऱ्यांना एकत्र केलंय। त्याचवेळी सदर शेतकरी आणि 30,000च्या वर पेन्शन घेणाऱ्यांना कर्जमाफी नको असंही बच्चू कडू म्हणाले। आता मी आमदार आहे, माझी आमदार, मला 70,000 रुपये भेटतं, मला कर्जमाफीची गरज नाही। ज्याला किमान 30,000च्या वर ते पेन्शन असेल त्यांना कर्जमाफी देऊ नये। काही फक्त टॅक्स लपवासाठी शेती करणारे काही उद्योगपती आहे त्यांना डावलावं लागेल तुम्हाला। आणि शहराला लागून 1 किलोमीटर परिसरात त्याची जे शेती आहे तो येणेधारकच आहे, तो प्रचंड पैसा गुंतवला आहे, तो गुंतवणूक शेतकरी आहे, गुंतवणूक करणारा, त्यालाही बाजूनं करावं लागेल। आणि खऱ्या खुऱ्या गरीब शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी केली पाहिजे ह्या आमच्या अपेक्षा आहे। कर्जमाफीचा शब्द पूर्ण करू हे मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले। पण सध्या सरकारचा भर हा अतिवृष्टीच्या नुकसानीकडे आहे। आता कर्जमाफीवर तोडगा सरकार आणि बच्चू कडू यांना काढायचा आहे। नागपूरहून गजानन उमाटे, स्वप्नील उमप आणि सुनील ढगेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.